सोपान काका महाराज पालखी सोहळ्यामध्ये इथं आरोग्य सेवेचं काम सुरू आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या माध्यमातून इथं वैद्यकीय मोफत कक्ष आहे. मॅडम, काय इथं कशी सेवा सुरू आहे तुमची? पहिल्या दिवसापासून आम्ही सेवा करतोय इथे. आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे वारी सोबत सेवा देण्याचा. तर खूप छान वाटतंय आणि इथे आम्ही सगळे अंगदुखी, मळमळ होत असेल तर त्यासाठी औषधं देतोय. कोणतं ट्रस्ट आहे, कुठून आलाय तुम्ही? हे श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट आहे आणि मी पुण्याची आहे, प्रॉपर सिंहगड रोडला राहते. आणि मला इच्छा होती की वारीत एकदा तरी जावं. पहिल्यांदा वेळ आहे माझी की पंढरपूरला, पुणे ते पंढरपूर माझं ट्रॅव्हलिंग पूर्ण. आणि आम्ही मोफत सेवा देत आहोत आणि सगळे वारकरी एकदम आनंदी आणि खुश आहेत आमच्या औषधांनी. त्यामुळे खूप मला सांगा की काय वारकरी म्हणजे तुमच्याकडे आरोग्याच्या तक्रारी घेऊन येतात? अंगदुखी असते, आपलं स्किनचे डिसीजेस असतात, त्याच्यावर मोठे मोठे पॅचेस असतात, किंवा खाज असते कारण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलं जातं त्यांचं. कणकण असते, त्यासाठी मग औषधं आहेत सगळे. आणि मेन म्हणजे त्यांना अंगाला म्हणजे गुडघ्यांना वगैरे त्यासाठी जेल्स वगैरे लागतात, तर ते देतोय. वारी कशी एन्जॉय करताय? आता हे झालं तुमची सेवेच्या माध्यमातून झालं, पण तुम्हाला वारीचा पहिला अनुभव काय वाटतो? वारीचा अनुभव म्हणजे कधी असा विचार केला नव्हता की या सगळ्या, म्हणजे आम्ही राहणारे सिटीतलेत, पण या गावात पहिल्यांदा आल्यामुळे गावाची, म्हणजे गावात कसं काय राहणीमान असतं, कसं जेवण खाण कसं असतं, व्यवस्थित कसे सगळे सांभाळून घेतात, हे आम्हाला नवीन शिकायला मिळालं. त्यामुळे असा नवीनच एक्सपिरियन्स मिळाला आणि सिटीच्या बाहेर पण काही जग आहे हेही कळालं आम्हाला. आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय. पुढच्या वर्षी याचा विचार आहे का? हो, आहे ना, नक्की जमलं तर नक्की येऊ. तर हे या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट होतं आणि ह्या सर्व युवा डॉक्टर आणि त्यांचं सर्व हे इकडं आरोग्य पथक, तर यांच्या माध्यमातून इथं वारकऱ्यांसाठी मोफत औषध गोळ्या देण्याचं काम सुरू आहे. कॅमेरामन शांतीलाल रेड्डीसह दत्ता नाईक नवरे, श्रीपूर.